दर्शको नमस्कार. विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना देखील अद्यापही दापोली भाजपाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे साहजिकच भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उलटसुलट चर्चा चालू आहेत. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्याकडून नामदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत घेतले गेलेले आक्षेप, रामदासभाई यांच्या विरोधात दापोली भाजपाने घेतलेली आक्रमक भूमिका, विधानसभेचा उमेदवार बदलाची दापोली भाजपाकडून करण्यात आलेली मागणी आणि याशिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने एकही जागा न लढवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्यामुळे राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक किंवा जाणकार या साऱ्यांमधून एक गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. आज याच विषयावरचा पडदा हटवण्याचं काम आपण करणार आहोत. या विधानसभा निवडणुकीविषयी भाजपाची भूमिका नेमकी काय असू शकते, महायुतीच्या उमेदवाराला दापोली भाजपा स्वीकारणार का आणि भाजपाच्या एकूणच भूमिकेचा सध्याच्या राजकीय स्थितीवर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्यासाठी DNA न्यूजने भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीयुत अक्षय फाटक यांच्याशी संवाद साधला. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या भूमिकेविषयी त्यांचं काय मत आहे ते पहा. सर्वप्रथम आपण जी चर्चा करतोय त्याच्यापूर्वी मी सगळ्या हिंदू बांधवांना दिवाळीच्या भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे, मात्र अजूनही भाजपाची भूमिका स्पष्ट झालेली दिसत नाही. ही भूमिका नेमकी काय असू शकते, काय परिस्थिती असेल? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात प्रथम, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती हा वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार यावं, त्याच्यानंतर हिंदुत्ववादी सरकार यावं, विकासाचा पूर्णपणे विचार करणारं सरकार यावं, ही पूर्णपणे वरिष्ठांची भूमिका आहे आणि ही पूर्णपणे भाजपची भूमिका आहे. ते करत असताना एकदा महायुती झाली की त्याच्यानंतर म्हणजे भाजप कोणाबरोबर काम करणार, राष्ट्रवादी कोणाबरोबर काम करणार, राष्ट्रवादी अजित पवार गट कोणाबरोबर काम करणार किंवा शिंदे साहेबांची शिवसेना ही कोणाबरोबर काम करणार, हा खरं तर प्रश्न फार मोठा काय उपस्थित होतच नाही. अर्थात प्रत्येकाने ह्या महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांनी अर्थात काम महायुतीचंच केलं पाहिजे, ह्याच्यात काय खरं तर शंका नाही. तरीसुद्धा काय होतं की बरेच वेळा स्थानिक राजकारण असतील किंवा स्थानिक ठिकाणचे नाराजी असेल तर ती वेगवेगळ्या विषयामुळे होत असते. तीही अतिशय नैसर्गिक आहे आणि त्याच्यातही काय फार मोठं चूक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण तरी पण हे होत असताना म्हणजे आता मी युवा मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला आता मी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहप्रभारी आहे युवा मोर्चाचा. आता आमचे प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर होते सिंधुदुर्गच्या, त्यावेळेला पण जी काय चर्चा झाली त्यानुसार त्यांचं म्हणणं, प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की 100% कुठच्याही प्रकारे आपल्याला महायुतीचंच काम करायचं आहे. आपापल्या विधानसभेमध्ये जो महायुतीचा उमेदवार असेल, भले त्याच्याशी तुमचं पटत असो नसो, तुमचे काय एकमेकांजवळ कुठच्याही प्रकारची काही चर्चा जरी असली तरी आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की लांबच्या आणि मोठ्या प्रमाणावरचा फायदा जर आपल्याला बघायचा असेल आणि महायुतीचं सरकार जर यायला हवं असेल तर ह्याच्यामध्ये कुठचेही मतभेद हेवेदावे हे आपण ठेवू शकत नाही आणि जरी ते असतील तरी ते तात्कालीन गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवून महायुतीचाच उमेदवार कसा निवडून येईल ह्याच्यासाठी 100% भूमिका असणं हे स्वाभाविक आहे. आपण ह्या सगळ्याचा विचार करताना थोडंसं मागे पण जावं लागेल. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेलासुद्धा आपण धैर्यशील दादा पाटील की जे आमचे नेतृत्व आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्यासाठी प्रचंड मोठा आग्रह किंवा त्यांनाच सीट मिळावी याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने आग्रह धरलाच होता ना. तरीसुद्धा एकदा महायुती म्हणून निर्णय झाल्यानंतर तटकरे साहेबांसाठी हायेस्ट काम केलेला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. माझं स्वतःचं मी सांगतो, मी जालगाव गावचं सरपंच आहे. जालगावमधनं म्हणजे अख्ख्या तालुक्यामधनं खूप कमी ठिकाणी तटकरे साहेबांना लीड मिळालं. तरीसुद्धा जालगाव हे असं गाव आहे माझं जिथे मी सरपंच आहे की तिथून तटकरे साहेबांना लीड मिळालं. म्हणजे एकदा काम करायचं ठरल्यानंतर आम्ही राष्ट्रवादीला भाजपनी कधी पूर्वी मतदान केलं होतं, तरीसुद्धा एकदा महायुती झाली, निर्णय झाला की कुटुंब म्हणून काम करताना 100% आम्ही पूर्ण म्हणजे जीव ओतून काम केलं आणि जे काय लीड मिळालं, म्हणजे आम्हाला हेही माहिती आहे, आम्हाला हेही कळलं आहे की तटकरे साहेबांनी मोदी साहेबांजवळ बोलताना असं त्यांनी उल्लेख केला की खरोखर भारतीय जनता पार्टीमुळे मला लीड मिळणं शक्य झालं, हे देखील तटकरे साहेबांनी त्यावेळेला व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे असं आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे की निर्णय होईपर्यंत जरी काही असलं तर निर्णय झाल्यानंतर एक दिलानीच भारतीय जनता पार्टी हे महायुतीचं काम
करतं, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. याला धरूनच आपण हेही बघितलं पाहिजे, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने एक दिलानी हे महायुतीचं काम केलं आणि माननीय तटकरे साहेब निवडून आले, त्याच्यानंतर धैर्यशील दादा पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन 100% पक्षाने हा न्याय दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आम्हाला ह्याचीही खात्री आहे की आमचे नेते म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, हे 100% रत्नागिरी जिल्ह्याला ह्याच्या पुढेही न्याय नक्की देतील अशी आम्हाला खात्री आहे आणि आशा आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यात एकही उमेदवार न दिल्याने जिल्ह्यात भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात कमालीची नाराजी असल्याचं चित्र मध्यंतरीच्या काळात पाहायला मिळालं होतं. याच नाराजीतून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याच्या देखील घटना पाहायला मिळाल्या. मात्र पक्षाच्या या निर्णयाकडे आपण अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहायला हवं असं मत अक्षय फाटक यांनी व्यक्त केलंय. महायुती म्हणून घेतला गेलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय असून या निर्णयामुळे पक्षावर कार्यकर्त्यांची नाराजी असली तरी देखील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात जाऊन काम करण्याचा भाजपाचा संस्कार नाही असं देखील फाटक यांनी यावेळी आवर्जून सांगितलंय. पहिली गोष्ट अशी आहे की महायुती म्हणून आपण जेव्हा मोठ्या प्रमाणावर विचार करतो त्यावेळेला जो निर्णय घेतला जातो हा महायुती म्हणून घेतलेला असतो, तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय असतो, पहिली गोष्ट. त्यामुळे आपण ह्याचा या गोष्टीकडे व्यापक दृष्टीने बघणं आवश्यक आहे. आता इथले कार्यकर्ते नाराज आहेत की नाही, म्हणजे अख्ख्या कोकणावर अन्याय झाला की नाही, तर झाला. भाजप म्हणून पक्ष जर बघायचा झाला तर अन्याय झाला की नाही, 100% झाला. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की भाजपचे जे कोण पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ह्यांनी आत्तापर्यंत एकदा तरी असं सांगितलं का हो की नाही महायुतीचं आम्ही काम करणारच नाही? कधीच नाही. आमचे माननीय जिल्हाध्यक्ष आहेत केदार साहेब आहेत, तालुकाध्यक्ष आहेत संजय सावंत आहेत. भाजप हे पहिली गोष्ट कुटुंब आहे. या कुटुंबामधल्या ज्या काही तक्रारी असतील, कुटुंबामधल्या ज्या काही चर्चा असतील, त्या काय बाहेर करायची खरी आवश्यकता काहीच नाही. आणि बऱ्याचशा वेळेला होतं काय की कुटुंबातली चर्चा शेजारी चव्हाट्यावर मांडतो किंवा शेजारी आणखीन समाजात ती वाढवतो आणि त्याच्यातनं कारणाशिवाय गैरसमज होतात. त्यामुळे आपण ह्याच्याकडे बघताना असं बघितलं पाहिजे की नाराजी आहे की नाही हा विषय संपला. म्हणजे नाराजी असेल नसेल ह्याची चर्चा करायची वेळच नाही. पहिली गोष्ट, महायुती म्हणून जर का आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागा वाटप करून लढतो आहे तर त्याच्यामध्ये जो काय निर्णय महायुती म्हणून झालेला आहे त्याचं आमचे जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष आणि आमचे कोकणचे भाजपचे पालक किंवा आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब हे वारंवार आम्हाला योग्य मार्गदर्शन आत्ता करतातच आहेत. आणि ते जे मार्गदर्शन करत आहेत त्याला कुठेही बगल देऊन आम्ही कुठचंही काम करत नाही आहोत. म्हणजे आम्हाला तालुकाध्यक्ष असतील, म्हणजे संजय सावंत असतील किंवा केदार साहेब असतील, आणि आज आमची ज्या काही रेग्युलरली चर्चा होतात त्यानुसार ते मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांनी कधीच आम्हाला तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी काम करा आणि महायुतीचं काम करू नका असं आम्हाला त्यांनी पण कधीच सांगितलेलं नाही. जी काय चर्चा आहे ते इंटरनल ज्या काही चर्चा होतात त्या होतच राहणार, त्याला इलाज नाही. पण कधीही आम्हाला आपल्या म्हणजे महायुतीचं काम, महायुतीच्या उमेदवाराचं काम करू नका असं कधीही सांगितलेलं नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे सांगणार पण नाहीत, कारण आमच्याकडे भाजपमध्ये असलेली शिस्त, आमच्यावर असलेले संस्कार, हे भाजपचं पहिली टॅगलाईनच आहे काय की राष्ट्रप्रथम, त्याच्यानंतर पक्ष आणि नंतर मी. त्यामुळे इथे कोणी स्वतःचे फायदे किंवा स्वतःला मला काय वाटतं हे एका ठराविक लेवलपर्यंत 100% बोलतील, पण कधीही पक्षाच्या विरोधात जाऊन किंवा महायुतीचा किंवा आपल्या नेत्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन काम करायचा 100% प्रश्न येत नाही. तसं कधी आम्हाला साठे साहेबांनी पण, संजय सावंत साहेबांनी पण आणि आमचे म्हणजे आमच्या सगळ्यांचे नेते भाजपचे, रादर आपण अख्ख्या कोकणचे नेते म्हणूया की रवींद्र चव्हाण साहेब यांनी पण कधीही आम्हाला असं चुकीची कुठचीच गोष्ट करायला सांगितलेली नाही आणि ते सांगणार नाही, त्याची आम्हाला खात्री आहे. भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यातील शीतयुद्धाचा महायुतीच्या विजयावर काही परिणाम होईल का या प्रश्नावर अक्षय फाटक यांनी नेमकं काय उत्तर दिलंय ते देखील पहा. नाही, पहिली गोष्ट, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे साहेब आहेत, त्यांची एक काम करायची आक्रमक पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या पद्धतीने ते बोलतात किंवा जसं रामदासभाई शिवसेनेचे फार मोठे नेते आहेत, ते राज्यामधले एक नेते आहेत, तर ते करत असताना त्यांनी समजा काही बोललं त्याच्यावर आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे साहेब काय बोलले, तर त्याच्यामध्ये मी छोटा कार्यकर्ता आहे की मी स्थानिक किंवा आपल्या म्हणजे ह्या दोघांमध्ये झालेल्या काही शीतयुद्ध तुम्ही ज्याला शब्द म्हणालात, तर हे जर झालं असेल तर त्याच्यामध्ये मी काय त्याच्यावर कमेंट द्यायला, मी काय एक्सपर्ट कमेंट देणारा माणूस नव्हे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काय बोलावं काय नाही हा माझा पहिली गोष्ट प्रश्न हा येतच नाही माझ्यासाठी. परंतु तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारलात की त्याचा पडसाद ह्याच्यावर काही उमटेल का, तर मला असं अजिबात वाटत नाही व्यक्तिगतरित्या. त्याचं कारण असं आहे की मुळात मगाशी पण मी सांगितलं की भाजपची विचारधारा जी आहे ती प्रथम राष्ट्र, त्याच्यानंतर पक्ष आणि नंतर मी,
ह्याचा जर आपण विचार केला तर जरीही म्हणजे कोणीही आमच्यातलं एखादी गोष्ट निर्णय होईपर्यंत आपापली मतं नोंदवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाला जे जे अनुभव येतात, जे जे घटना घडतात त्याच्यावर दिलेले पडसाद असतात. तरीसुद्धा निर्णय झाल्यानंतर आपण काय करतो हे भाजप पक्षामध्ये जर बघाल तर असं मला वाटत नाही की असं कोणी महायुतीच्या विरोधात काम करेल असं मला तरी अजिबात वाटत नाही. त्याचा परिणाम काही होईल असंही मला नक्की वाटत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि स्थानिक पातळीवर सेना भाजपामध्ये असलेला बेबनाव याचा काही परिणाम महायुतीच्या विजयावर होईल अशी शक्यता भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक यांनी सपशेल नाकारले आहे. मात्र असं असताना देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचार कार्याला भाजपाकडून अद्याप सुरुवात देखील झालेली नाही. याबाबत विचारले असता फाटक यांनी आमचा मुद्दा सपशेल खोडून काढला आहे. भाजपाचे विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचे काम अगदी नियमित पद्धतीने चालू असून दिवाळी सणानंतर हे नियोजन आपल्याला प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरलेलं पाहायला मिळेल असं यावेळी फाटक यांनी सांगितलंय. नाही, पहिली गोष्ट असं तुम्हाला का वाटतं याचं मला एक शंका आहे की तुम्हाला असं का वाटतं की काम चालू नाही आहे. 100% महायुतीचंच काम किंवा महायुतीमध्ये कशा प्रकारे काम करायचं ह्याचं नियोजन रेग्युलर बेसिसवर चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता दिवाळीचा आपला सण आहे. तर दिवाळीचा सण असल्यामुळे प्रत्येकजण जरी अजून म्हणजे आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर आपल्या इलेक्शनचे सगळं म्हणजे वातावरण तयार जरी झालं असलं तरी पण अजूनही आपल्याकडे दिवाळीचा सण फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळी ह्या विषयातच अजून सगळेजण सण साजरा करतायत. एकदा दिवाळी झाली की कशा प्रकारे नियोजन करायचं, कशा प्रकारे प्रचार करायचा ह्याचं नियोजन होईल आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होईल. आणि ह्याचं परत मी सांगतो की आमचं कोकणचं नेतृत्व आहे रवींद्र चव्हाण साहेब, ते ज्या वेळेला ज्या प्रकारे सांगतील त्या प्रकारे आपण सगळी टीम त्याच्यामध्ये काम करायला तयार होईल आणि त्याप्रमाणे काम पुढे होईल. दर्शक हो, एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपाच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अक्षय फाटक हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीसाठी युवा मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर पक्षाने सोपवलेली आहे. त्यामुळे केवळ रत्नागिरीपुरतीच नव्हे तर एकूणच कोकणातील भाजपाच्या भूमिकेबाबत त्यांनी व्यक्त केलेली मतं ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत किंवा पदाधिकाऱ्यांसोबत वारंवार झालेल्या बैठकीतून निर्माण झालेली किंवा पुढे आलेली मतं आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. DNA न्यूजने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये फाटक यांनी अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेली सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये देखील कोकणातील ही रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सोडावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण महायुती म्हणून जी काही निर्णय प्रक्रिया असते किंवा जी काही निर्णय प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये ते शक्य झालं नाही. पण म्हणून मग भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाऊन कोणीही काम केलेलं नाही. उलट भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच कमळाऐवजी घड्याळाला मतदान केलं आहे. याशिवाय ज्या उमेदवाराची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती त्या उमेदवाराला देखील सन्मानाने राज्यसभेचं खासदारपद देखील दिलं गेलं आहे. त्यामुळे भाजपा हा कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा कायमच आदर राखणारा पक्ष आहे. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीपुरता विचार करायचा झाल्यास कार्यकर्त्यांच्या आत्ताच्या भूमिकेचा देखील पक्षाकडून वेगळ्या पद्धतीने आदर राखला जाऊ शकतो असं देखील अक्षय फाटक यांचं म्हणणं आहे. तुर्तास या विधानसभा निवडणुकीपुरतं बोलायचं झाल्यास भाजपा कार्यकर्त्यांची कोणतीच नाराजी तुम्हाला पाहायला मिळणार नाही असे संकेत अक्षय फाटक यांच्याकडून दिले जात आहेत. दर्शको, एकूणच भाजपाच्या या निर्णयामुळे दापोली विधानसभा क्षेत्रात महायुती ही विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे सरकताना पाहायला मिळते. भाजपा हा महायुतीतला मोठा भाऊ असल्याने शिवाय जागा वाटपामधली निर्णय प्रक्रिया ही एकूणच महायुती म्हणून होत असल्याने सर्वांनाच समान न्याय हे सूत्र तंतोतंत पाळता येणं शक्य नसतं. मात्र काही असलं तरी देखील भाजपामध्ये एकनिष्ठतेचा आणि कार्यकर्त्यांच्या त्यागाचा योग्य सन्मान केला जातो याचा देखील फाटक यांनी पुनरुच्चार केला आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि भाजपा युवा मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी आणि याशिवाय आपल्या जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीयुत अक्षय फाटक यांच्यासोबतची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा DNA न्यूज दापोली.